मला एवढं जे काही माझी सामान्य बुद्धी आहे मला याची माहिती आहे की जगामधला हा SOP आहे, प्रोटोकॉल आहे की कोणताही विमानाचा अपघात होऊ द्या त्याच्या संदर्भामध्ये DGCA तत्सम साऱ्या यंत्रणा चौकशी करतात. फक्त एकच गोष्ट आहे, असे अपघात जेव्हा होतात ना तेव्हा शंका उपस्थित केली जाते. आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात झाला, प्रश्नचिन्ह. या संदर्भात स्वर्गीय माधवराव सिंधिया यांचा अपघात झाला, प्रश्नचिन्ह. स्वर्गीय संजय गांधींचा अपघात झाला, प्रश्नचिन्ह. आंध्रच्या मुख्यमंत्र्याचा झाला, प्रश्नचिन्ह. मला वाटतं की जेव्हा जेव्हा विमान अपघात होतात तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जातात. पण काँग्रेसच्याही कार्यकाळात चौकशीचे आदेश द्यावे लागत नव्हते. तो प्रोटोकॉल आहे, SOP आहे. आणि तुमचा जो रिपोर्ट येतो तो जगातल्या सर्व देशांना तो एका विशिष्ट पद्धतीतून दिला जातो. कारण विमान प्रवास हा जगातला सर्वात सुरक्षित प्रवास करण्याच्या दृष्टीने जगामध्ये हा झालेल्याची माहिती दिली जाते. तर मला नाही वाटत की चौकशी होत नाही. FIRचा जो विषय आहे मला माहित नाही, पण ते जेव्हा मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा विषय एवढाच होता, बारामतीची घटना आहे, बारामतीला FIR करा. जेव्हा तुम्ही म्हणाले ना इथंच करायचं आहे तेव्हा त्यांनी 0 मध्ये तो दाखल केला आणि बारामतीला पाठवला. FIR घेत नाही. आता असं तर होणार नाही, पण मुंबईची घटना असेल तर चंद्रपूरमध्ये FIR साधारणतः घेतलं जात नाही. अतिविशिष्ट काही कारण असेल तर घेतला जातो, चौकशा होत आहे. आणि दुसरी गोष्ट की सुनेत्रा ताई या उपमुख्यमंत्री आहे. अरे त्यांनी आपला पती गमावलाय, पतीचं काय दुःख असतं याबद्दल आपलं शास्त्र सांगते की जगाची सारं वजन एकीकडे आणि पतीचं ओझं खांद्यावरचं एकीकडे. तर सुनेत्राताई उपमुख्यमंत्री असताना त्या सुद्धा तर त्याची काळजी घेतील ना. 2 चिरंजीव आहे, असं होऊ देईल का? मला वाटतं की ठीक आहे, चौकशी झाली पाहिजे का तर ती होत आहे, पण शंकास्पद करू नये. सुनेत्राताई उपमुख्यमंत्री आहे, त्यांना घटनेने दिलेले अतिशय जास्त अधिकार आहे. आणि रूल्स ऑफ बिझनेसमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी एखाद्या कागदावर आदेश दिले तर त्या आदेशाची अंमलबजावणी मुख्य सचिवांना करावी का? हे आपल्या राज्याचे रूल्स ऑफ बिझनेस आहे आणि ते काय आमच्या सरकारने केले नाही, परंपरेने आले आहे. असं काय शंका घेत आहे की तुमची काकी आहे सुनेत्रा काकी, एकदा भेटा, तुमच्या मनातल्या शंका सांगा, काही असेल कागदावर द्या, त्या सुद्धा याच्यामध्ये मदत करते. याला जोडून विचारतो कारण त्यांनी त्याच्याकडे रोख केला. जयंत पवार पत्रकार परिषद घेणार होती, ती रद्द झाली. आता रोहित पवार संशय व्यक्त करतात की त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी किंवा भाजपने त्यांना पत्रकार परिषद घेऊन दिली नाही का, याचाही तपास करायला. अशा गोष्टी अशा मला वाटते हवेत तीर चालू, असे आरोप करणे योग्य आहे का? तो तुमचाच भाऊ आहे, कधी तर भेटा, टेलिफोनही करायला पैसे नाही का? मी देवेंद्रजींना सांगतो राज्य सरकारकडून व्यवस्था करा, फुकट टेलिफोन. विचारा ना त्यांना कशामुळे झालं. असंच काहीतरी हवे. तुमचा माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा काका आहे तर सक्का चुकत भाऊ आहे ना, सक्का नाही चुकत असेल पण भाऊच आहे ना. बारामतीच पाणी पिलं आहे ना, शरद पवार साहेबांच्या छत्री खाली मोठे जागे आहे ना. ते एकदा फोन करा, विचारा की पत्रकार परिषद तू घेणार होता बेटा, काय झालं ते सांगतील आणि ते बदलतील असं वाटत असेल तर एवढे फोन रेकॉर्ड होतात, तुम्ही एक आपला रेकॉर्ड करून टाका. तुम्ही ज्या प्रकारे भूमिका मांडता सभागृहामध्ये, टोले मारतात, टोमणे मारतात, चिमटे काढतात, विरोधकांना त्याचा फायदा होतो असं वाटत नाही? विरोधकांना यांनी सांगितलं मी 95 पासून हे करतोय, आजच काय झालं तुम्हाला असं? तुम्ही जरा माझी 95 पासूनची भाषणं आहे, 95 पासूनची भाषणं आहे का? अरे टोले टोमणे, अशासकीय ठराव, अशासकीय विधेयक, अर्धा तास चर्चा, प्रश्नावर अर्धा तास चर्चा, लक्षवेधी, शेवटी तर अनेक कायदे या विधान भवनातील अध्यक्ष महोदयांना बदलावे लागले. मी लक्षवेधी मांडायला 8-8 दिवस या बाहेर उभा राहायचो गेटवर, माझा माणूस राहायचा आणि सर्व लक्षवेधी माझ्याच नावाने लागायच्या. मग तेव्हा बदल करावा लागला की आता इतक्याच अर्धा तास चर्चा देता येईल, आता एवढ्याच अर्धा तास चर्चेवर बॅलेट निघेल. हे तर कायदे बदलले विधान भवनाचे, विरोधी पक्षाचा काय संबंध त्याच्याशी? शेवटी जनहितासाठी मी आहे.
आणि जनतेचे प्रश्न मांडणं माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य मी पूर्ण शक्तीने पूर्ण केलं. कोणी वंदा आणि तुमच्यासारख्यांनी निंदा तरीही कर.